आजकाल जिथे तिथे बातम्या ऐकल्यावरती, जिथे तिथे बातम्या बघतो, तिथे पोलिसांबद्दलच सगळीकडे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. पोलिसांशी जर बोलायला गेलं तर पोलीस उद्धटपणे बोलतात. तक्रार दाखल करायला गेली तर हातवर करतात, आमचा नाही आहे, सिव्हिल मॅटर आहे. म्हणजे तो फसवणुकीचा गुन्हा करतात, त्याला काय नाही करत पोलीस. एखाद्याने एखाद्याचे पैसे घेतले देतो सांगून फसवणूकच केली ना त्याची, त्याच्यावर जर दाद मागायला गेलं तर पोलीस काय उपाय नाही करत. पोलिसांबरोबर काय विषय डिस्कस करायचा असेल तर सांगतात माझ्याबरोबर वाद नाही घालायचा, मला नडायचं नाही, मी गुन्हा दाखल करीन, मी हे दाखल करीन. तो राज शेट्टीचे व्हिडिओ बघितले मी आज. त्याच्या घरात चोरी झाली म्हणून तो विचारायला गेला तर त्याच्या आईला त्याला जाम मारहाण केली पोलिसांनी विष्णुनगर पोलीस स्टेशनला. म्हणजे सर्वसामान्य लोकांनी करायचं काय? पोलिसांनी मग काय, कशाला मग पोलीस स्टेशन उघडे ठेवलं? टाळी ठोकून टाका, पोलीस स्टेशनला टाळी ठोकून टाका ना, नाही जमत तर. तुमच्याकडे जर एखादा माणूस जर तुमच्याकडे तक्रार घेऊन येतो तर तुम्ही त्याचं निवारण केलं पाहिजे की त्याला उद्धटपणे बोललं पाहिजे. ए असं नाही करायचं, हे चल तू बोटा साधा समजतो काय, तू स्वतःला काय समजतो, तू कोण आहे, मी कोण आहे, तुझी लायकी आहे का, हे बोलायची पद्धत असते का पोलिसांची? राज्य सरकार करतं काय? कशाला ते देवेंद्र फडणवीसने गृह खातं स्वतःकडे ठेवलंय? आणि माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट म्हणणं आहे, तुम्ही जेव्हा एकजुटीने सगळीकडे एकत्र व्हाल ना, तेव्हा पोलीस काय प्रत्येक व्यक्तीला, भारतातल्या मोठ्याच्या मोठ्या व्यक्तीला तुमच्यासमोर झुकावं लागतं. आणि पोलीस हे तुमच्या सेवेसाठी आहेत, तुम्ही त्यांच्या सेवेसाठी नाही जे तुम्ही ऐकत बसता. तुम्ही चूक केली, तुम्हाला त्याची शिक्षा भोगणं भागच आहे. पण तुम्ही जर चूक नाही केली तर तुम्ही पोलीस असो किंवा एखादा मोठा उच्च लेवलचा अधिकारी असो, त्याचं ऐकून घ्यायचं अजिबात नाही. कितीतरी पोलीसवाले सिव्हिल ड्रेसमध्ये हप्ते मागायला येतात, कितीतरी पोलीसवाले सिव्हिल ड्रेसमध्ये हप्ते मागायला येतात, ड्युटी सोडतात, भाजीपाला घ्यायला येतात. का भाजीपाला करायला येतात ड्युटीवर की ड्युट्या करायला येतात? ड्युटीच्या टायमाला ड्युटी करा, ड्युटी संपल्यावर भाजीपाले घरी घेऊन जावा. ऑन ड्युटी असताना भाजीपाला घ्यायची गरजच काय? काय गरज आहे? त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने या लोकांना चांगल्यात चांगले धडे शिकवावे आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी की ते कोण आहेत, ते आपले नोकर आहेत, आपण त्यांचे नोकर नाहीत.